भोंदू अशोक खरातची एसआयटी कडनं सलग 7व्या दिवशी चौकशी सुरू। एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते यांच्या उपस्थितीत सकाळी 10 वाजता चौकशीला सुरुवात। कस्टडी मिळताच दुसऱ्या दिवशी चौकशीचा वेग वाढवला। पुरावा संपवण्यासाठी खरातचा एन्काउंटर होईल असं वाटतंय। विजय वडेट्टीवारांकडनं संशय व्यक्त, तर पेनड्राईव्ह समोर आला तर दोघा तिघांची विकेट पडेल। मात्र सरकार केवळ सोयीच्या गोष्टी समोर आणतंय, वडेट्टीवारांची टीका। भाजप सगळ्या पापाचा साक्षीदार आहे। खरात प्रकरणावरनं संजय राऊतांची टीका। भोंदू खरात भाजपचा अधिकृत प्रचारक होता, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांचा आरोप। भोंदू अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिरासाठी 1.5 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता। युती सरकारच्या काळातील 2018 सालचा जीआर समोर। तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडनं 1.5 कोटींचा निधी मंजूर। सार्वजनिक बांधकाम विभागानं मंदिराचं काम पूर्ण केलं। भोंदूबाबाच्या पत्नीसोबत व्यवहार करणं अधिकाऱ्याला भोवलं। एसआरएमधनं पुन्हा मंत्रालयात महसूल विभागात रुजू होण्याच्या सूचना। एसआरएमधील अधिकारी अभिजित भांडे यांची प्रतिनियुक्ती एकतर्फी रद्द। मंत्रालयात महसूल विभागात तत्काळ रुजू होण्याची सूचना। भोंदूबाबा खरातच्या मुलीच्या लग्नात जयंत पाटलांनी हजेरी लावली होती। जयंत पाटलांचा आमदार दिलीप बनकर, माजी विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे फोटो समोर, तर सुनील तटकरे आणि केसरकरांपाठोपाठ जयंत पाटलांचाही फोटो समोर। खरात विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी 4 ते 5 महिला घिरट्या घालायच्या, पण गुन्हा दाखल करून घेतला जात नव्हता। अंजली दमानी यांचा आरोप। खरातवर नरबळीचा संशय, अंजली दमानी यांची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये सरकारवाडा पोलीस ठाण्यात भोंदू अशोक खरातवरती 7वा गुन्हा दाखल। पीडित महिलेनं पुढे येऊन तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल। खरातनं गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याची पीडितेची तक्रार। स्वतःला कॅप्टन म्हणवणारा खरात 10वी नापास। अंकशास्त्र तज्ज्ञ असल्याचा दावा करणारा खरात गणितातच नापास। खरात 2 विषयात नापास असल्याची माहिती समोर। खरातला 10वीच्या परीक्षेत केवळ 35.86% गुण। पुरोगामी जयंत पाटील भोंदूबाबाकडे का गेले? जयंत पाटलांनी खरातकडे रक्तानं अंघोळ केली, पडळकरांचा आरोप। तर ईशान्येश्वर मंदिरात जाऊन कोणता प्रयोग केला हे तपासा, पडळकरांचा हल्लाबोल। भोंदू अशोक खरातबाबत प्रश्न विचारताच मंत्री जयकुमार रावल यांचा काढता पाय। भोंदू अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिरासाठी 1.5 कोटींचा निधी। माध्यमांनी प्रश्न विचारताच मंत्री रावल उत्तर न देताच निघून गेले। भोंदू खरातचे इगतपुरी तालुक्यात कनेक्शन असल्याचा संशय। नांदगाव बुद्रुकमधील स्थानिक भोंदूबाबाच्या घरी खरात नेहमी जायचा। खरातच्या अटकेनंतर लोकल भोंदूबाबा फरार झाल्याच्या चर्चा। वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत भोंदू खरातवरती कारवाई करावी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाहक कृष्णा चांदकुडेंची मागणी। वन्यजीवांची तस्करी करून त्याचा जादूटोण्यासाठी वापर होत असल्याचा संशय।